गुड मॉर्निंग. आज आपल्या सिरीजचा 52वा दिवस आहे. आता आजचा व्हिडिओ जीकेचे जास्त प्रश्न घेतल्यामुळे थोडा मोठा आहे, पण शेवटपर्यंत नक्की बघा. ठीक आहे? चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला आहे? तर हा पुरस्कार देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला आहे. आता हा पुरस्कार कोणाला दिला जातो? तर ज्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यांना हा पुरस्कार दिला जातो. आता डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो. मग आपण डॉक्टर पंजाबराव देशमुखांबद्दल माहिती बघूया. हे कोण होते? तर हे स्वतंत्र भारताचे पहिले पूर्णकालीन केंद्रीय कृषी मंत्री होते. आणि ते कोणत्या काळात कृषी मंत्री होते? तर 1952 ते 1957 या काळात ते कृषी मंत्री होते. तसेच डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना आणखी एका नावाने ओळखले जातं. यांना शिक्षण महर्षी म्हणून ओळखलं जातं. मग तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की शिक्षण महर्षी म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर ते डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना ओळखलं जातं. आता तुम्ही मला सांगा, सहकार महर्षी कोणाला म्हटलं जातं? याचं उत्तर तुम्ही मला द्यायचं आहे. ठीक आहे? आता आपला पुढचा प्रश्न आहे, प्रतिभा सेतू उपक्रम कोणी सुरू केला आहे? तर हा उपक्रम युपीएससीने सुरू केला आहे. आता हा उपक्रम युपीएससीने का सुरू केला आहे? कारण युपीएससी परीक्षांमध्ये इंटरव्ह्यू पर्यंत जातात मुलं, पण इंटरव्ह्यू पास होत नाही. म्हणजेच काय, त्यांची अंतिम निवड होत नाही. मग अंतिम निवड झाली नाही तर त्यांनी पुन्हा पहिल्यापासून सुरू करू नये म्हणून अशा गुणवत्तापूर्ण उमेदवारांना मोठमोठ्या खाजगी क्षेत्रामध्ये, पीएसयू मध्ये, पुन्हा ज्या स्वायत्त संस्था असतात त्यांच्यामध्ये डायरेक्ट रिक्रूट करण्यासाठी उपक्रम सुरू केला आहे. या पोर्टलवरून त्या कंपन्या त्यांना डायरेक्ट हायर करू शकतात. म्हणजेच काय, उमेदवारांचा टॅलेंट पूल तयार करण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. आता हा प्रश्न मी का घेतला आहे? कारण या पोर्टल विषयी आपले जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी या पोर्टलचा उल्लेख मन की बात यामध्ये केला होता. त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे? चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, देशातील पहिले अधिकृतपणे भिकारी मुक्त शहर कोणते आहे? तर चित्रावरून समजलंच असेल कोण आहे? इंदोर आहे. आणि इंदोर कुठे आहे? एमपी मध्ये आहे. या शहराने स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सलग सर्वाधिक वेळा पहिला क्रमांक मिळवला आहे. आणि 2025चा सुद्धा स्वच्छ सर्वेक्षणचा पहिला पुरस्कार पण कोणी मिळवला आहे? इंदोरनी मिळवला आहे. मग तुम्हाला विचारू शकतात, इंदोर तर प्रत्येक वेळीच येतं, पण दुसरा किंवा तिसरा कोणी मिळवला आहे? हे सुद्धा विचारू शकतात. तर दुसरा कोणी मिळवला आहे? सुरतनी मिळवला आहे. आणि तिसरा आपल्या महाराष्ट्रातील नवी मुंबईनी मिळवलेला आहे. ठीक आहे? त्यामुळे तुम्हाला प्रश्न कसाही विचारला तरी आला पाहिजे. आणि सलग 8 वेळा कोणी जिंकला आहे? तर तो इंदोर या शहराने जिंकलेला आहे. आता तुम्ही मला सांगा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल कोण आहेत? हे मला तुम्ही सांगायचं आहे. ठीक आहे? आणि मध्य प्रदेशची राजधानी काय आहे? तर ती आहे भोपाळ. ठीक आहे? चला पुढचा प्रश्न बघूया. आज आपण विज्ञानाचे प्रश्न घेणार आहोत आणि विज्ञानामध्ये सुद्धा आपली जी इंटरनल बॉडी आहे, म्हणजेच काय, ह्यूमन बॉडी, ह्याच्या रिलेटेड आपण प्रश्न घेणार आहोत. ते सुद्धा पीवायक्यू मध्ये सगळ्यात जास्त भर ज्याच्यावर आहे त्या रिलेटेड मी सगळे क्वेश्चन घेतले आहेत. ठीक आहे? चला आता आपण विज्ञानाचा पहिला प्रश्न बघूया. माणसाच्या मांडीच्या हाडास अशी संज्ञा आहे, ते काय आहे? फिमर. फिमर म्हणजेच काय? आपल्या मांडीचे हाड. हे बघा ह्या चित्रामध्ये दिला आहे. हा जो भाग आहे याला फिमर असे म्हणतात. आणि हे शरीरातील सर्वात मोठे आणि मजबूत हाड आहे. जर तुम्हाला प्रश्न विचारला की शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते आहे? तर ते आहे फिमर, म्हणजेच काय? मांडीचे हाड. आपला पुढचा प्रश्न आहे, इन्सुलिन हे प्राण्यांच्या डॅश डॅश या अवयवामधून स्रवणारे संप्रेरक आहे. तर इन्सुलिन कुठून सिक्रेट होतं? सगळ्यांना माहिती असेल, हे स्वादुपिंडातून सिक्रेट होतं. आणि इन्सुलिन कमी झाल्यामुळं सध्या सगळ्यात जास्त वाढणारा आजार कोणता आहे? तो म्हणजे शुगर. शुगर म्हणजेच काय? डायबेटीज. आता एक लक्षात घ्या, जे मराठी मीडियम मधून असतील त्यांना कदाचित मराठीतले शब्द खूप यूज टू असतील, पण जे इंग्लिश मीडियमचे आहेत ते मराठीतले शब्द समजतच नाही. म्हणजे त्यांना एकतर गुगल करायला लागतं किंवा ते समजतच नाही. त्याच्यामुळं मी तुम्हाला अशा प्रकारे आज सगळं सांगणार आहे, जे तुम्हाला मराठीतून जरी विचारलं तरी आलं पाहिजे आणि इंग्लिशमधून विचारलं तरी आलं पाहिजे. आता इथे स्रवणारे संप्रेरक आहे. संप्रेरक म्हणजेच काय? संप्रेरक म्हणजे हॉर्मोन्स. हे लक्षात घ्या. आता मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते. जठर म्हणजे काय? जठर म्हणजे आपलं स्टमक, पोट. जठराचं काम काय आहे? जठर हे पोटातलं प्रमुख पचन करणारा अवयव आहे. म्हणजे अन्नाचं पचन करण्याचं काम कुठे होतं? जठरात होतं. आणि हे काय करतं आणखी? हे जठरात अन्न घुसळवतं आणि पुढे मोठ्या आतड्याकडे पाठवतं. आता पुढे बघूया यकृत. यकृताचं काय काम आहे? यकृत म्हणजे लिव्हर. आणि लिव्हरचं काय काम आहे? रक्त शुद्ध करणे, पित्त तयार करणे, जे प्रथिने, जीवनसत्व आहेत ते साठवून ठेवणे, याचं काम यकृतामध्ये होतं.
आता आतडे. आतड्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक म्हणजे आपलं लहान आतडे आणि एक म्हणजे मोठे आतडे. लहान आतडे काय करतं, तर हे अन्नाचं पूर्ण पचन करणं आणि त्या अन्नामधून जे प्रथिने आहे, साखर आहे, चरबी, जीवनसत्वे हे काय रक्तात शोषून घेण्याचं काम करतं आणि पुढे काय पाठवतं, ते मोठ्या आतड्यामध्ये पाठवतं. मोठं आतडं काय करतं, जे उरले-सुरलेलं जे अन्न पुढं आलेलं आहे, त्याच्यातून पाणी शोषून घेणं. पुढचा प्रश्न बघूया. डॅश डॅश ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे व त्यातून पित्तरस स्रवतो. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर ती आहे यकृत. आता हे स्रवतो आपण पहिल्यापासून बघतोय. तर हे स्रवतो म्हणजे काय? की सिक्रीट होतो. म्हणजे पसरतो. ठीक आहे? आता यकृत हे काय आहे? यकृतात आपण आत्ताच पाहिलं की सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी आहे. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत आहे. पण शरीरातील सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी कोणती आहे? तर ती आहे थायरॉइड. थायरॉइड हे मुलींना बऱ्यापैकी माहीत असेल कारण आता सध्या डायबिटीज आणि थायरॉइड हे खूप चर्चेत आहे. आता आपण पुढचं बघूया हायपोथॅलॅमस. लिहिताना थोडंसं स्पेलिंग चुकलंय पण लक्ष द्या. हायपोथॅलॅमस हा एक मेंदूचा छोटा भाग आहे पण काम खूप मोठं आहे. हे काय करतं आपल्या शरीरातील ज्या पिट्युटरी ग्रंथी आहेत. पिट्युटरी ग्रंथी म्हणजे काय? आपण पुढे बघूया. ह्या ज्या पिट्युटरी ग्रंथी आहेत त्याच्यामध्ये हॉर्मोन कधी सिक्रीट करायचं म्हणजे काय? हे बॉसचं काम करतं. हॉर्मोन कधी सिक्रीट करायचं हे हा ठरवतो हायपोथॅलॅमस. प्लस ते बॉडीचं टेम्परेचर नियंत्रित करतं. आणखी काय करतं आपल्याला जे भूक लागते, तहान लागते हे नियंत्रण करायचं काम करतं. आणखी हे काय करतं हायपोथॅलॅमस आपल्या ज्या फीलिंग्ज असतात, भावना, पुन्हा आपल्याला स्ट्रेस वगैरे येतो, त्या ताणतणावावर, भावनांवर नियंत्रण ठेवायचं काम हे हायपोथॅलॅमस करतं. यकृतचं आपण पाहिलं. पिट्युटरी ग्लॅंड. आता पिट्युटरी ग्लॅंड याला मराठीमध्ये पीयूषिका ग्रंथी असे म्हणतात. जर पीयूषिका आलं तर तिथे तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. पीयूषिका म्हणजेच काय? पिट्युटरी ग्रंथी. ही काय आहे? ही मेंदूच्या तळाशी असलेली एक लहान अंतःस्रावी ग्रंथी आहे. अंतःस्रावी म्हणजे काय? आतमध्ये ग्रंथी सिक्रेट करणारी ही ग्रंथी आहे. तुम्हाला प्रश्न विचारू शकतात, की मास्टर ग्लॅंड कोणाला म्हणतात? तर मास्टर ग्लॅंड ही पिट्युटरी ग्रंथीला म्हणतात. ठीक आहे? ह्याच्यावर प्रश्न पण विचारलेला आहे. मास्टर ग्लॅंड. ग्लॅंड म्हणजेच काय? ग्रंथी. आता मास्टर ग्लॅंड का म्हणतात? कारण ही शरीरातील इतर अनेक ग्रंथींना नियंत्रित करते. म्हणजे पिट्युटरीला कोण नियंत्रित करतं? हायपोथॅलॅमस. आणि पिट्युटरी कोणाला नियंत्रित करते? जे बाकीच्या ग्रंथी आहेत त्यांना नियंत्रित करते. हे आणखी महत्त्वाचं दुसरं काम काय करते? ही शरीराची वाढ नियंत्रित करते. पुन्हा इतर ग्रंथींवर नियंत्रित ठेवते. इतर ग्रंथी प्रोबॅबली म्हणजे सगळ्यात मेनली कुठल्या? थायरॉइड. थायरॉइडवर नियंत्रित ठेवणारी मेन ग्लॅंड कुठली आहे? पिट्युटरी ग्लॅंड आहे. पुन्हा ॲड्रिनल, आणखी फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, पुन्हा ल्युटिनायझिंग हॉर्मोन म्हणजेच काय आपल्या जनन ग्रंथीशी ज्या रिलेटेड आहेत त्यांना सुद्धा नियंत्रित करणारी ग्लॅंड कुठली आहे? ती म्हणजे पिट्युटरी ग्लॅंड. यांना ती आदेश देते, तुम्ही कसं सिक्रेट व्हायचं वगैरे ही पीयूषिका ग्रंथी सांगते. पुन्हा तुमची जी प्रजनन क्रिया असते ती सुद्धा नियंत्रित करणारी ग्रंथी कोणती आहे? पीयूषिका ग्रंथी म्हणजेच कोणती? पिट्युटरी ग्लॅंड. ठीक आहे? आणि शेवटी राहिलं आपलं थायरॉइड. तर थायरॉइड नेमकं काय काम करतं? थायरॉइड हे आपल्या शरीराचं वजन नियंत्रित करतं. आपले जे हृदयाचे ठोके आहेत ते नियंत्रित करतं. म्हणजेच आपल्या शरीरातले जे थायरॉक्सिन आहेत, थायरॉइडमध्ये कुठलं हॉर्मोन आहे? थायरॉक्सिन. थायरॉक्सिन म्हणजेच काय? थायरॉक्सिन म्हणजेच T4 हार्मोन आणि T3 हार्मोन. T3 हार्मोन म्हणजेच काय? ट्रायोआयोडोथायरॉनिन हे हार्मोन नियंत्रित करायचं काम थायरॉइड करतं. आणि हे जे आयोडोथायरॉनिन आहे हे आयोडीनपासून तयार होतं. आता मी तुम्हाला प्रश्न विचारते, गॉइटर म्हणजेच काय? गलगंड हा कशाच्या अभावाने होतो? हे मला तुम्ही सांगायचं आहे. आता मी तुम्हाला एवढी सगळी माहिती डिटेलमध्ये का सांगितली आहे? तुम्हाला कसा जरी प्रश्न विचारला तरी तुमचा एकही मार्क गेला नाही पाहिजे म्हणून. ठीक आहे? चला आता आणि तुम्ही सुद्धा एकही मार्क घालवायचा नाही. आता मेहनत करताच आहे तर एकदम परिपूर्ण मेहनत करायची. ठीक आहे? चला आता पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणते संप्रेरक नाही? तर खालीलपैकी अमायलेज हे संप्रेरक नाहीये. संप्रेरक हे काय आहे? संप्रेरक हे हॉर्मोन्स आहे. आणि अमायलेज हे काय आहे? हे डायजेस्टिव्ह एन्झाईम आहे. म्हणजेच काय? पचन करणारे एन्झाईम आहे. एन्झाईम म्हणजे ते हॉर्मोन होऊ शकतात का? एन्झाईम म्हणजे कॅटलायझेशनची प्रोसेस करणारे म्हणजे चालना देणारे आणि हॉर्मोन म्हणजे काय? की ती एखादी क्रिया नियंत्रित करणारे. आता या अमायलेजचं काम काय आहे? तर हे काय करतं? स्टार्चचं पचन करतं. आणि हे प्रामुख्याने कुठं आढळतं? अमायलेज हे आपल्या लाळेमध्ये असतं. म्हणजेच काय? लाळ ग्रंथीमध्ये असतं
आणि स्वादुपिंडामध्ये सुद्धा आढळतं. आता आपण ऑप्शन मधले बघूया. ऑप्शन मध्ये इन्सुलिन. इन्सुलिन कुठे असतं? आपण आत्ताच पाहिलं, हे स्वादुपिंडामध्ये तयार होतं. आता स्वादुपिंड याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? पॅनक्रियाज असे म्हणतात. पुढे आहे ग्लुकेगॉन. ग्लुकेगॉनचं काम काय आहे? ग्लुकॅगॉन हे रक्तातील साखर वाढवायचं काम करतं. इन्सुलिन हे नियंत्रित करायचं काम करतं आणि ग्लुकॅगॉन हे काय करतं? रक्तातील साखर वाढवायचं काम करतं. आणि हे कुठं असतं? हे सुद्धा स्वादुपिंडामध्ये सिक्रेट होणारे हार्मोन आहे ग्लुकॅगॉन. ठीक आहे. इन्सुलिन कंट्रोल करतं, ग्लुकॅगॉन साखर वाढवतं. पुढे सोमास्टॅटिन. सोमास्टॅटिनचं काम काय आहे? सोमास्टॅटिन हे स्वादुपिंड आणि हायपोथॅलॅमस येथे तयार होणारा हार्मोन आहे आणि हे काम काय करतं? जे इतर हार्मोन्सचं सिक्रेशन आहे, त्या हार्मोन्सचं सिक्रेशन कमी किंवा नियंत्रित ठेवण्याचं काम हे सोमास्टॅटिन हे करतं. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघूया. ॲनाटॉमी म्हणजे काय? ॲनाटॉमी म्हणजे सजीवांच्या अंतररचनेचा अभ्यास. म्हणजे आता जे आपण सगळं बघतोय ना, हे काय आहे? ॲनाटॉमी आहे. आता सजीवांच्या बाह्यरचनेचा अभ्यास करणारे कोणते शास्त्र आहे? तर या शास्त्राला म्हणतात मॉर्फोलॉजी. मॉर्फोलॉजी म्हणजे काय? तुमचं फिजिकल अपीअरन्स म्हणजे तुमचं नाक कसं आहे, तुमचे दात कसे आहेत, तुमचे कान कसे आहेत, त्याला मॉर्फोलॉजी असे म्हणतात. आता विषाणूंचा अभ्यास. विषाणूंचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते आहे? ते आहे व्हायरॉलॉजी. आणि सजीवांच्या पेशीचा अभ्यास. आता सजीवांच्या पेशीचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते आहे? ते आहे सायटॉलॉजी. सायटो म्हणजेच काय? पेशी आणि त्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सायटॉलॉजी. आता विषाणूंचा अभ्यास करणारा आपण व्हायरॉलॉजी पाहिलं, पण पुण्यामध्ये एक ह्याची संस्था आहे. तर त्या संस्थेचं नाव काय आहे? हे तुम्ही मला सांगायचं आहे. विषाणूंवर अभ्यास करणारी संस्था आहे, पण त्या संस्थेचं नाव सांगायचंय कारण हे प्रश्न विचारला आहे परीक्षेला. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरात कोणत्या रचनेत आंत्रपुच्छ जोडलेले आहेत किंवा असते? आंत्रपुच्छ म्हणजे काय? आता मी जसं मगाशी सांगितलं, इतकं शुद्ध मराठी देतात, की आपल्याला तो प्रश्नच समजला नाही पाहिजे आणि आपण तो प्रश्नच अटेंड नाही केला पाहिजे, असं एक्झामिनरला वाटतं. पण आता मी तुम्हाला सगळं सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही एकही प्रश्न घालवायचा नाही, एकही उत्तर चुकवायचं नाही. आंत्रपुच्छ म्हणजे अपेंडिक्स. म्हणतात ना, माझ्या अपेंडिक्स दुखतोय, माझ्या अपेंडिक्सचं ऑपरेशन झालंय, त्याला मराठीमध्ये आंत्रपुच्छ असे म्हणतात. तर हे कुठं जोडलेलं असतं? तर हे मोठ्या आतड्याला जोडलेलं असतं. मोठ्या आतड्याला जोडलेला हा एक लहान नळीसारखा भाग असतो. तो मोठ्या आतड्याच्या सुरुवातीलाच असतो आणि ह्यालाच काय म्हटलं जातं? आंत्रपुच्छ म्हणजे अपेंडिक्स. ठीक आहे. याचं काम काय आहे? हे शरीरात आहे म्हणजे ह्याचं काहीतरी काम असेल. जे जुनी पुस्तकं आहेत ना, त्याच्यामध्ये असं सांगितलंय की अपेंडिक्स हे पूर्णपणे निरुपयोगी अवयव शरीरातला असं त्याचं वर्णन केलंय. पण आता नव्या पुस्तकात असं सांगतं की अपेंडिक्सची उपयुक्त भूमिका आहे. मग त्याचं काम आहे तरी काय? तर हे जे आतड्यातील म्हणजे मोठ्या आतड्यातील जे युजफुल बॅक्टेरिया आहेत म्हणजे उपयुक्त जंतू, युजफुल बॅक्टेरिया हे सुरक्षित ठेवतो. आणि जर तुम्हाला सपोज अतिसार झाला किंवा जुलाब झालं, संसर्ग झाला, तर त्याच्यानंतर हे जे युजफुल जंतू आहेत ना, ते वाढायला हे मदत करतं. म्हणजे अपेंडिक्सचं काम आहे तुमच्या शरीरामध्ये, हे अशा नवीन स्टडीनुसार किंवा नव्या पुस्तकामध्ये असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. चला, पित्तक्षेत्र आपण पाहिलं, पित्ताशय काय काम करतं, लहान आतडे, जठर हे सगळं आपण पाहिलेलं आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. मानवी मूत्रपिंडात बनणारे खडे हे मुख्यतः डॅश डॅश यापासून बनलेले असतात. मानवी मूत्रपिंड म्हणजे काय? किडनी. मग त्याच्यात जे खडे बनतात ते मुख्यतः कशापासून बनलेले असतात? तर कॅल्शियम ऑक्झलेट ह्याच्यापासून बनलेले असतात. किडनीमध्ये बनणारे जे स्टोन आहेत ना, ते प्रामुख्याने 70 ते 80% हे कॅल्शियम ऑक्झलेट पासून बनलेले असतात. आणि जर तुमच्या युरिनमध्ये, लघवीमध्ये कॅल्शियम किंवा ऑक्झलेटचे प्रमाण जास्त असले, की ते स्फटिक बनून त्याचे खडे तयार होतात. तर हे लक्षात ठेवा. चला पुढचे प्रश्न बघूया. इन्सुलिन हे प्राण्यांच्या डॅश डॅश या अवयवापासून स्रवणारे संप्रेरक आहे. आता आपण हे वरती पण पाहिलं, पण आपण पुन्हा एकदा बघूया. इन्सुलिन हे कुठून सिक्रेट होतं? तर स्वादुपिंडातून सिक्रेट होतं. थायरॉइड ग्रंथीचं पण आपण काम पाहिलं, आतड्यांचं पण पाहिलं. पीयूषिका ग्रंथी म्हणजेच कुठल्या? आपल्या पिट्युटरी ग्रंथी. पुढचा प्रश्न बघूया. मानवातील जठराचा आकार हा सर्वसाधारणपणे इंग्रजीतील कोणत्या अक्षराशी मिळता जुळता आहे? एवढा सोपा प्रश्न आला की काय विचारायचंच काम नाही. आता आपल्याला ह्याच्यावरूनच कळतंय कसा आकार आहे ह्याचा? जे सारखा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? आता आपण ह्याचा प्रश्न पाहिला होता, पण आता आपण अॅनाटॉमी बघतोच आहे, तर हा पण प्रश्न का सोडायचा? आणि तसंच
मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, की आपल्या डोळ्यांचा रंग कोण नियंत्रित करतो? तर ह्याचे मला खूप व्हरायटी आन्सर आले. काही जण म्हणले, की आपले जीन्स नियंत्रित करतात. काही जण म्हणले आयरिस करतात. म्हणून मी हा प्रश्न पुन्हा एकदा घेतला आहे. तर मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? तो म्हणजे आयरिस. आयरिस हा डोळ्याचा रंगीत भाग आहे. आता याला इरिस म्हटलं तरी चालेल, आयरिस म्हटलं तरी चालेल. पण आयडियली ह्याला आयरिस असे म्हणतात. मग जे आपल्या डोळ्याचा रंग दाखवणारा जो भाग आहे, तो म्हणजे आयरिस आणि ह्या प्रश्नाचं उत्तर जीन्स नव्हतं, तर आयरिस होतं. ठीक आहे. डोळ्यांचा रंगीत भाग नियंत्रित करणं. पुन्हा जे आपले बुबुळे लहान-मोठे होतात, मी तुम्हाला तेव्हा पण सांगितलेलं, मोठी अशी होतात किंवा अशी गोल होतात, तर ते नियंत्रित करणारा भाग कोणता आहे? आयरिस आहे. हा काय करतो? हे डोळ्याचे जे बुबुळाचा लहान-मोठा भाग आहे, असं करून प्रकाशाचं जे प्रमाण आहे, तो नियंत्रित करतो. आता ऑप्शनमधले बघूया. कॉर्निया. कॉर्निया काय करतो? हा डोळ्याचा पुढचा पारदर्शक भाग आहे. म्हणजेच काय जो पातळ पापुद्रा आहे ना, तो म्हणजे कॉर्निया आहे. हा काय करतो? प्रकाश आतमध्ये येऊन देतो. डोळ्यात प्रकाश एंटर करून देतो. पण हा प्रकाश नियंत्रित करत नाही. पुढचं प्युपिल. प्युपिल म्हणजेच काय? आपली बुबुळं. डोळ्यातील छिद्र म्हणजे हे जे ब्लॅक आहे ना, ते म्हणजे आपलं प्युपिल. हे काय करतं? प्रकाश नियंत्रित करतं. तुम्हाला प्रश्न विचारू शकतात, की डोळ्यातील प्रकाश नियंत्रित करणारा भाग कोणता आहे? तर तो आहे प्युपिल. प्युपिल म्हणजेच बुबुळ. पुढं रेटिना. रेटिना काय करतं? तर हे प्रतिमा तयार करतं. जे आपण डोळ्यांनी बघतो त्याची प्रतिमा तयार करतं आणि हे जे प्रकाशाचे संकेत आहे, जे प्रकाश आतमध्ये येतो डोळ्यात, तर त्या प्रकाशाचे संकेत मेंदूकडे पाठवायचं काम रेटिना करतो. यकृत हा अवयव आहे. शरीरातील कुठल्या संस्थेशी त्याचा संबंधित आहे? तर यकृत हा आपल्या पचन संस्थेशी रिलेटेड आहे. आता आपण ऑप्शनमध्ये बघूया अस्थिसंस्था. अस्थिसंस्थाला काय म्हणतात? स्केलेटल सिस्टीम. स्केलेटल सिस्टीम म्हणजेच काय? हे शरीराला आकार आणि आधार द्यायचं काम करतं. जे आतले जे आपले अवयव आहेत म्हणजेच काय मेंदू, हृदय, फुफ्फुसे ह्यांचं संरक्षण करायचं काम करतं. रक्तपेशी तयार करणे, कॅल्शियम, फॉस्फरस साठवून ठेवायचं काम हे अस्थिसंस्थेमध्ये होतं. मग ह्याच्या रिलेटेड कोणते अवयव आहेत आपल्या शरीरातले? कवटी आहे, बरोबर? कवटीमध्ये मेंदू सुरक्षित राहतो. बरगड्या आहेत, बरगड्यामध्ये आपलं हृदय आणि फुफ्फुसे सुरक्षित राहतात आणि मणका हे या अस्थिसंस्थेशी रिलेटेड आहेत. आता उत्सर्ग संस्था. उत्सर्ग संस्था म्हणजेच काय? आपली एक्सक्रिटरी सिस्टीम. एक्सक्रिटरी सिस्टीम म्हणजेच काय? त्याच्यामध्ये कोणते अवयव येतात? मूत्रपिंड येतं म्हणजेच किडनी, मूत्रवाहिनी, पुन्हा मूत्राशय वगैरे हे कशात येतं? एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये येतं. हे काय करतं? हे तर सगळ्यांना माहिती आहे. हे काय करतं? आपल्या शरीरातील जे अपायकारक विषारी पदार्थ आहेत, ते बाहेर टाकायचं काम करतं, लघवी तयार करायचं काम करतं. शरीरात जे पाणी आणि क्षार आहे त्यांचं नियंत्रण ठेवायचं काम करतं, रक्त शुद्ध करायचं काम करतं. समजलं? आणि पुढचं आहे चेतासंस्था. ही सगळ्या आपल्या शरीरातील सगळ्यात इम्पोर्टंट संस्था आहे. तसं सगळंच इम्पोर्टंट आहे, पण चेतासंस्था हे काय करतं? ही आपल्या शरीराच्या सर्व क्रियांवर नियंत्रण आणि एकमेकांमध्ये जे समन्वय ठेवायचं काम ही चेतासंस्था करते. आपल्या ज्या भावना आहेत त्या नियंत्रित ठेवायचं काम करतं, स्नायूंच्या हालचाली नियंत्रित करतं. आणि चेतासंस्थेशी रिलेटेड कोणते अवयव आहेत? ते म्हणजे मेंदू, मज्जासंस्था, पुन्हा मज्जारज्जू, मज्जातंतू हे चेतासंस्थेशी रिलेटेड आहे. ठीक आहे? चला आता पुढचा प्रश्न बघूया. आता मी जेवढं तुम्हाला सांगितलं आहे, आपण पूर्ण शरीराची एनाटॉमी पाहिली आहे. तुम्ही एवढं जरी केलं, तरी तुम्हाला मार्क मिळून जातील. आता याच्यामध्ये मी श्वसन नलिका आणि अन्न नलिका घेतलेलं नाहीये, तर ते तुम्ही करा. चला पुढचा प्रश्न बघूया. तर मराठीचा पहिला प्रश्न आहे, मुख कमळासारखे सुंदर आहे. या वाक्यातील उपमान कोणते आहे? तर पहिल्यांदा आपण याचं उत्तर बघूया, मग मी तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगते. या वाक्याचं उपमान काय आहे? कमळ हे आहे. आणि हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? तर हे उपमा या अलंकाराचे उदाहरण आहे. आता उपमा अलंकारामध्ये काय काय येतं? उपमेय येतं, पुन्हा उपमान येतं, आणखी काय येतं? समान धर्म, साम्यवाचक शब्द असे येतात. मग आपण उपमा अलंकारामधला उपमेय काय आहे हे बघूया. सर्वात पहिली तुम्हाला माहिती पाहिजे की उपमेय काय म्हणतात. उपमेय ह्याला काय म्हणतात? ज्याची तुलना करायची आहे असा तो उपमेय. म्हणजेच काय? मुखाची तुलना करायची आहे कोणाशी? कमळाशी करायची आहे. म्हणून उपमेय काय झालं? मुख. उपमान काय झालं? कमळ. आता हे कमळ का? उपमान म्हणजेच काय? की ज्यांच्याशी तुलना करायची आहे. कमळासारखं म्हणजे कमळाशी तुलना करायची आहे म्हणून ते झालं उपमान. समान धर्म. समान धर्म म्हणजेच काय? की दोघांमधील सारखेपणा काय आहे? मुख हे कमळासारखे सुंदर असावे. म्हणजे दोघं पण कशी पाहिजेत? सुंदर पाहिजे. म्हणजे समान धर्म काय आहे? सुंदर आहे.
आणि साम्यवाचक शब्द कुठला आहे? सारखे. म्हणजेच काय? सारखे, परी, सम हे काय आहेत? साम्यवाचक शब्द आहेत. म्हणजे ते तुलना दर्शवतात, उपमा देतात. हे काय आहे? सारखे आहे. मग ज्या वस्तूची तुलना केली जाते त्याला उपमान म्हणतात. त्यामुळं या वाक्यात उत्तर काय आहे? कमळ. ठीक आहे? चला पुढचा प्रश्न बघूया. पुढील पद्यपंक्तीत अलंकार ओळखा. अरे वेड्या सोनचाफ्या, काय तुझा रे बहर? नाही पाहिलीस माझी चाफेकळी सोन गौर. आता या पंक्तीत अलंकार कोणता आहे? ह्याच्यात मध्ये आहे चेतना गुणोक्ती. चेतना गुणोक्ती अलंकार कधी होतो? जेव्हा तुम्ही तुमच्या कल्पना किंवा एखादी निर्जीव गोष्ट, ह्या कल्पना, निर्जीव गोष्टी, भावना ह्या एकदम जिवंत किंवा सजीव असल्यासारखं आपण त्यांना भासवतो किंवा त्यांना एक्सप्लेन करतो, तेव्हा कोणता अलंकार होतो? चेतना गुणोक्ती अलंकार होतो. म्हणजेच काय? इथे बघा सोनचाफ्या आहे. काय रे तुझा बहर? म्हणजे काय? सोनचाफा आहे. तो काय आहे? म्हणजे ते एक फूल आहे, बरोबर? ते काय सजीव किंवा असं बोलणारी व्यक्ती नाहीये. पण आपण त्याला कशाशी कंपॅरिझन केलीये, की त्याला वेड्या म्हणलंय, तुझा बहर काय म्हणतोय, म्हणजे आपण त्याच्याशी बोलतोय. हे काय झालं? चेतना गुणोक्ती अलंकाराचा प्रकार आहे. ठीक आहे? चला पुढचा प्रश्न बघूया. उलटी अंबारी हाते येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? आता आपण बऱ्याच वेळा म्हण ऐकली असेल, की हत्तीवरनं अंबारी जाणे किंवा हत्तीवर अंबारी चाललीये. मला तर खूप वेळा माझी आई म्हणते, की तुझी हत्तीवरनं अंबारी चाललीये. म्हणजेच काय? की खूप श्रीमंत व्यक्ती, तिला म्हणजे कशाचीच कमी नाही, अगदी गर्भश्रीमंत व्यक्ती म्हणजे ती हत्तीवरची अंबारी असं त्याला म्हटलं जातं. तर उलटी अंबारी हाती येणे म्हणजेच काय? अतिशय गरिबीची परिस्थिती म्हणजे काय? भीक मागण्याची पाळी येणे असा त्याचा अर्थ आहे. खालील वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह निवडा. उद्या काय तो निर्णय कळेल. आता हे काय आहे? हे सिंपल साधं विधानार्थी शब्द आहे, वाक्य आहे. म्हणून ह्याचं विरामचिन्ह काय येणार? फुल स्टॉप म्हणजेच काय? पूर्णविराम. जरी तिथं विचारलं असतं, की काय उद्या तो निर्णय कळेल? असं जरी म्हणलं असतं, तरी सुद्धा फुल स्टॉपच आला असता. का आला असता? कारण ह्याच्यामध्ये प्रश्न काहीच विचारलेला नाहीये. ह्याच्यामध्ये सिंपल वाक्य दिलेलं आहे. ठीक आहे? चला पुढचा प्रश्न बघूया. रिकाम्या जागेसाठी सर्वाधिक योग्य शब्दाची निवड करा. यंदा डॅश डॅश चांगले आहे. आता यंदा पीक, पीक, पिंक आणि पिके. आपल्याला निवड कशाची करायची आहे? पीक, पिके किंवा पीक ह्याच्यामध्ये. आता पीक इथं 2 आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला शुद्ध लेखन पण निवडायचंय आणि एकवचन आहे का अनेक वचन हे सुद्धा निवडायचंय. तर पीक हे शुद्ध लेखनात असं लिहितात. दुसरी वेलांटी आणि जर अनेक वचन असेल तर पिके. आता आपल्याला वाक्यावरून डिसाईड करायचंय, की इथे अनेक वचनी येणार की एकवचनी येणार. बघा इथं काय दिलं आहे? यंदा डॅश डॅश चांगले आहे. जर इथं पिके असतं सपोज, तर पिके असतं तर काय असतं? यंदा पिके चांगली आहेत. ली आलं असतं बरोबर, पण इथे चांगले आहे म्हणजेच काय? की इथं सिंग्युलर येणार म्हणजेच काय? एकवचनी येणार आणि एकवचनीमध्ये शुद्ध लेखनामध्ये पीक हे उत्तर येणार. ठीक आहे? पिके असतं तर चांगले आलं असतं. इथे चांगले आहे आणि आपण जर तिथे पीक ठेवलं तर यंदा पीक चांगले आहे. हे वाक्य सुद्धा व्यवस्थित होतंय. म्हणून माझं उत्तर आलं पीक. ठीक आहे? चला पुढचा प्रश्न बघूया. आता आपला बुद्धिमत्तेचा प्रश्न सुरू झाला आहे आणि काल मी तुम्हाला विधान आणि निष्कर्ष ह्याचा एक नवीन प्रकार सोडवून दाखवला होता. ह्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? सिलॉजिझम. ह्याचा नवीन प्रकार मी सोडवून दाखवला होता आणि सध्या तो एक्झाममध्ये येण्याचे जास्त चान्सेस आहेत. आता काही, पूर्ण हे आता कॉमन झालं. हे जुनं झालं. आता केवळ, फक्त हे असे येणार आणि जेव्हा केवळ आणि फक्त असतं तेव्हा मी काय म्हणलं, की ते फक्त त्याच गोष्टीचे असतात. एवढं फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे? तर आपण पहिला प्रश्न बघूया. केवळ काही कतार लांब आहेत. म्हणजेच काय? केवळ काही कतार आणि केवळ आहे म्हणजे काय? केवळ काही म्हणजेच काय? ह्याचा काहीतरी भाग हा काय असणार आहे? लांब असणार आहे. आणि केवळ आहे म्हणजे काहीच भाग आहे, पूर्ण नाहीये. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या. केवळ काही कतार लांब आहेत. म्हणजे कतारवर कंडिशन आहे, की कतारचा काहीसाच भाग हा काय असणार आहे? लांब असणार आहे, पण काहीतरी असणार आहे. पण लांबवर तशी काही आपल्याला कंपल्शन दिलेलं नाही. म्हणजेच हा जो लांब आहे, तो पूर्ण कतार होऊ शकतो. जर आपल्याला ऑप्शनमध्ये दिलं, की सर्व लांब हे कतार होऊ शकतात, असं शक्यता जर दिली, तर ती शक्यता आपली बरोबर येणार आहे. पण जर असं दिलं, की काही लांब हे कतार आहेत, तर ते सुद्धा बरोबर येईल. पण पूर्ण लांब हे कतार आहेत, असं जर फक्त विधान दिलं, तर ते चूक येणार. आता आपण पुढे सॉल्व्ह करूया. ही नवीन टेक्निक आहे. मी जेव्हा सॉल्व्ह करते ना, तेव्हा मी सांगते तुम्हाला कसं करते. केवळ काही कतार लांब आहे म्हणलं, की मी असं कतार लिहिणार, असं लांब काढणार आणि ह्याच्यामध्ये असं करणार. असं म्हणजे काय? इथं कंपल्शन आहे. हे तुम्ही वेगळं करू शकत नाही आणि लांबला मी असं करते.
म्हणजे जर शक्यता दिली, की काही सर्व लांब हे कतार होऊ शकतात, तर ते योग्य येणार आणि सगळे कतार हे लांब होऊ शकतात, अशी शक्यता दिली, की ते नाही येणार. समजलं? चला आता आपण सॉल्व्ह करूया पुढे. पुढे काय दिलंय? काही लांब छोटे आहेत. काही लांब काय आहेत? छोटे आहेत आणि काही छोटे बॉटल आहेत. आता इथं काही आहे त्याच्यामुळं कशावर कंपल्शन नाहीये. बरोबर? मग काही फक्त असं लिहायचं आणि जेव्हा कंपल्शन असतं तेव्हा असं करायचं. आता आपल्याला निष्कर्ष काय दिले आहेत? सर्व लांब छोटे होऊ शकतात. बघा, सर्व लांब हे छोटे होऊ शकतात. होऊ शकतात का? होऊ शकतात. सर्व लांब छोटे होऊ शकतात. मग माझे हे येणार बरोबर. सर्व कतार लांब होऊ शकतात. बघा मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं, सर्व कतार हे लांब होऊ शकत नाही. कारण काहीच कतार लांब आहेत असं आपल्याला विधानामध्ये सांगितलं आहे आणि विधान जे सांगतं त्यालाच फॉलो करायचं. जर इथं सर्व लांब कतार होऊ शकतात असं म्हटलं असतं, तर हे आपलं विधान बरोबर आलं असतं. पण सर्व कतार हे लांब होऊ शकत नाही. मग माझं उत्तर काय आलं? निष्कर्ष 1 फक्त निघतो. ठीक आहे? समजलं? हा नवीन पॅटर्न आहे. आणि ह्यावेळेस परीक्षेला अशाच प्रकारचे येऊ शकतात असं मला खूप वाटतं. चला पुढचा प्रश्न बघूया. सर्व अभिमानी टेबल आहेत. सर्व अभिमानी हे काय आहेत? टेबल आहेत. ठीक आहे. काही टेबल झाड आहेत. सर्व झाड तोटा आहेत. म्हणजे सर्व झाड काय आहे? तोटा आहे. मग आपल्याला निष्कर्ष काय दिले आहेत? सर्व झाड अभिमानी आहेत. सर्व झाड हे अभिमानी आहेत. आपल्याला दिसतंय का डोळ्यांनी देखत? नाही. जर होऊ शकतात म्हटलं असतं तर ते बरोबर आलं असतं. शक्यता शक्यतो सगळ्या बरोबर येतात. फक्त जिथं कंपल्शन नसतं म्हणजे फक्त, केवळ असं जर कंपल्शन नसतं, तर ते ऑलमोस्ट सगळ्या शक्यता ह्या पॉझिटिव्हच असतात, बरोबरच असतात. पुढे बघूया, काही झाड अभिमानी नाहीत. काही झाड अभिमानी नाहीत. हे सुद्धा आपल्याला माहिती नाहीये. आपण हे म्हणजे हे नाही करू शकत, काय म्हणतात डिसाईड नाही करू शकत, कारण ह्यांच्या दोघांच्या संबंधित काही संबंधच दिलेला नाही. आता हे कशा प्रकारचं विधान झालं माहितीये? मी तुम्हाला मागे पण सांगितलेलं. जेव्हा 2 गोष्टी निष्कर्षामध्ये 2 गोष्टी असतात आणि त्या दोन्ही गोष्टी काय? सपोज इथं झाड आणि अभिमान आहे, बरोबर? झाड आणि अभिमान, झाड आणि अभिमान. ह्या 2 गोष्टी दिल्या आहेत आणि त्या इंडिव्हिज्युअली चुकीच्या आहेत. म्हणजेच काय 50-50% आहे. आपल्याला असं सरळ-सरळ कळत नाहीये, की ते 100% बरोबर आहेत. तेव्हा हे कशाचं उदाहरण असतं? तर हे किंवा ह्याचं उदाहरण असतं. ह्यालाच इंग्लिशमध्ये ईदर ऑर असे म्हणतात. आयदर ऑर. म्हणजे हे बरोबर असू शकतं किंवा हे बरोबर असू शकतं किंवा 50-50. म्हणून माझं उत्तर काय येणार? जर निष्कर्ष 1 किंवा निष्कर्ष 2 निघू शकतो. हे किंवा आणि मध्ये बराच फरक आहे आणि हे किंवा हे अशा प्रकारचं उदाहरण आहे आणि हे सुद्धा आता सध्या येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. ठीक आहे? चला पुढचा प्रश्न बघूया. कोणतेही घर शानदार नाही. ठीक आहे. कोणतंही जे घर आहे ते काय आहे? शानदार नाही. काही शानदार कार आहेत. काही शानदार काय आहेत? कार आहेत. केवळ कार स्कूटर आहे. केवळ, केवळ कार स्कूटर आहे. आता याच्यामध्ये केवळ कार ही स्कूटर आहे असं करू नका. ह्याचा अर्थ काय आहे? केवळ कार म्हणजे फक्त जी स्कूटर आहे ना, ती स्कूटर फक्त कारची आहे. म्हणून कारच्या आतमध्ये स्कूटर जाणार आणि मी स्कूटरला काय करते? लॉक करते. मग आता आपण निष्कर्ष बघूया. काही स्कूटर कार होऊ शकते. आता काही स्कूटर आहे, ती कार होऊ शकते. आपल्याला सांगितलंच आहे, की केवळ कार ही स्कूटर आहे, म्हणजे काही तर 100% होऊ शकते. म्हणजे माझं उत्तर बरोबर येणार. काही कार घर नाहीत. काही कार घर नाहीत. हे सुद्धा बरोबर आहे. का बरोबर आहे बघा, आपल्याला इथं काहीच दिलेलं नाहीये. पण आपल्याला एक समोर दिसतंय, की ह्याच्या पोटात जी स्कूटर आहे ना, ती फक्त कारची आहे आणि जर आपण सगळ्या कारला जर घरात घेतलं, तर जी आतली स्कूटर आहे, ती फक्त कारची होऊ शकते, घराची होऊ शकत नाही. म्हणून कारचा काहीसा भाग जो स्कूटर आहे, तो घर होऊ शकत नाही आणि जे की बरोबर आहे. म्हणून माझं हे उत्तर काय येणार? बरोबर येणार. समजलं? हे एक नवीन पॅटर्न आहे. आता आपलं उत्तर काय येणार? दोन्ही बरोबर. म्हणजेच काय? निष्कर्ष 1 किंवा निष्कर्ष 2 निघू शकतो. आता इथं किंवा नाही पाहिजे, इथं आणि पाहिजे. निष्कर्ष 1 आणि 2 निघू शकतो. ठीक आहे? समजलं? चला पुढचा प्रश्न बघूया. केवळ मांजरी प्राणी आहेत. म्हणजेच काय? जे प्राणी आहेत ते केवळ मांजरच आहेत. केवळ मांजरी ह्या प्राणी आहेत. काही मांजरी काळ्या आहेत. काही ज्या मांजरी आहेत त्या कशा आहेत? काळ्या आहेत. आता आपल्याला कंपल्शन कुठे आहे? प्राण्यावर आहे. काळ्यावर काही नाहीये. मग आता निष्कर्ष बघूया. काही प्राणी काळे आहेत. आता मी प्राण्यांना इथं लॉक केलंय.
मग प्राणी फक्त मांजरी सोडून दुसरा कोणाचा होऊ शकतो का? नाही होऊ शकत. मग काही प्राणी काळे होऊ शकतात का? नाही होऊ शकत. कोणताही प्राणी काळा नाही. कोणताही प्राणी काळा नाही. हे बरोबर आहे. प्राणी फक्त मांजरीचा आहे. तो काळ्याचा होऊ शकत नाही. म्हणून माझं उत्तर काय आलं? फक्त निष्कर्ष 2 निघतो. ठीक आहे? चला पुढचा प्रश्न बघूया. केवळ कोळी प्राणी आहेत. म्हणजेच काय? जे प्राणी आहेत ते काय आहेत आता इथे? हे कोळ्याचे झाले. कोळी आहेत. केवळ काही कोळी आंबा आहेत. आता केवळ आलं. केवळ म्हणजे काय? फक्त. फक्त काही कोळीच आंबा आहेत. म्हणजे काय? की सर्व आंबा हे कोळी होऊ शकतात. पण सर्व कोळी हे आंबा होऊ शकत नाही. कारण कोळ्यावर इथं काय घातलंय? रेस्ट्रिक्शन घातलं आहे. मग आता निष्कर्ष बघूया. सर्व कोळी प्राणी होऊ शकतात. सर्व कोळी प्राणी होऊ शकतात का? नाही होऊ शकत. केवळ कोळी प्राणी आहेत. पण सर्व कोळी हे प्राणी होऊ शकत नाही. सर्व प्राणी हे कोळी होऊ शकतात. पण सर्व कोळी हे प्राणी होऊ शकत नाही. म्हणून हे चुकलं. सर्व आंबे कोळी होऊ शकतात. सर्व आंबे कोळी होऊ शकतात का? मी इथं ॲरो काढलेला आहे. म्हणजे होऊ शकतात. पण हे कसं? सर्व कोळी आंबा होऊ शकतात का? तर नाही होऊ शकत. म्हणून माझं उत्तर काय आलं? फक्त निष्कर्ष 2 निघतो. ठीक आहे? समजलं? चला पुढचा प्रश्न बघूया. आता पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. ह्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आणि हे जे लेटेस्ट पॅटर्न आहे ह्याची खूप जास्त तयारी करा. त्याशिवाय तुम्ही ह्याचे जवळपास 50 ते 100 सॉल्व्ह कराच. म्हणजे 1 आठवड्यात. तरच तुमची ह्याची प्रॅक्टिस होईल. नाहीतर तुमचे उत्तर चुकू शकतात. चला पुढचा प्रश्न बघूया. आता आपले गणिताचे उदाहरणं चालू झाले आहेत. पहिला प्रश्न आहे. एका वर्गातील 20 मुलांचे सरासरी गुण 50 आहेत. 10 मुली आणि 20 मुलांचे सरासरी गुण हे 60 आहे. तर त्या वर्गातील 10 मुलींचे सरासरी गुण किती? आपण अगोदर काय काढूया? 20 मुलं आहेत. त्यांची सरासरी गुण किती आहे? 50 आहे. म्हणजे त्यांची टोटल गुण किती झाले? 50 गुणिले 20 किती झाले? 1000. पुन्हा नेक्स्ट आपल्याला काय सांगितलंय? 10 मुली आणि 20 मुलांचे सरासरी गुण हे 60 आहेत. आता 20 मुलांचे ऑलरेडी आपल्याला कळले एकूण किती गुण आहेत? 1000 आहे. पण त्याच्यामध्ये आणखी ॲड काय केलं आहे? 10 मुली केल्या आहेत. म्हणजे टोटल मुलं किती झाले? म्हणजे टोटल विद्यार्थी किती झाले? 30 झाले. 30 विद्यार्थी त्यांचे सरासरी गुण किती आहेत? 60 आहेत. म्हणजे टोटल गुण किती झाले? 1800 झाले. आता याच्यामध्ये बघा, हे जे 1000 आहेत त्यातले 20 मुलांचं तर आपण ऑलरेडी काढलेलं आहे इथं, बरोबर? त्यांचं टोटल गुण किती आहे? 1000 आहे. म्हणजे 1800 मधून जर मी 1000 वजा केले तर खाली किती राहतात? 800 राहतात. आणि हे जे 800 आहेत ते कोणाचे आहेत? तर हे 10 मुलींचे आहेत. म्हणजेच काय? हे 10 मुलींचे टोटल गुण किती झाले? 800 झाले. पण आपल्याला विचारलं काय आहे? त्यांचे सरासरी गुण विचारले आहेत. मग मी काय करणार? 800 भागिले 10. का? कारण 10 मुली आहेत आणि 800 गुण आहेत. मग त्यांना मी जर भागलं तर माझं उत्तर किती येणार? 80 येणार. आणि हे 80 काय आहे? त्या 10 मुलींच्या गुणांची सरासरी आहे. म्हणून माझं उत्तर आलं 80. आता आपला पुढचा प्रश्न आहे. राजेश आणि महेश यांच्या वयाचे गुणोत्तर 5 वर्षांपूर्वी एकास 5 होते. परंतु 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर एकास 3 होईल. तर राजेशचे आजचे वय किती? आता मी तुम्हाला नेहमी सांगितलं आहे. जेव्हा हे 0 आहे बरोबर? 5 वर्षांपूर्वी म्हणजे 0 हे मी आज पकडते. 5 वर्षांपूर्वी म्हणजे कसं? मागे जाणार बरोबर? 1, 2, 3, 4, 5. पण आपली जी संख्या स्केल आहे त्याच्यामध्ये जेव्हा आपण डावीकडे जातो तेव्हा कसं जातो? वजाबाकीमध्ये जातो बरोबर? आणि उजवीकडे जाताना आपण कसं जातो? पॉझिटिव्ह जातो. 1, 2, 3, 4, 5 असं. पण हे कसे असतात? पॉझिटिव्हमध्ये असतात. मग हे जे मागचे 5 आणि हे जे पुढचे 5 हे मिळून काय होणार? टोटल 10 वर्षे होणार. आणि हे मी का सांगतेय? कारण आपल्याला प्रश्नामध्ये 5 वर्षांपूर्वी आणि 5 वर्षांनंतर दिलं आहे. म्हणजे टोटल 10 वर्ष वाढून हे एकास 3 गुणोत्तर झालेलं आहे. मग आता मी काय करते? लिहून घेते. राजेश आणि महेश ह्यांचं वयाचं गुणोत्तर 5 वर्षापूर्वी किती होतं? एकास 5. आणि हे काय करते मी? एक्स फॅक्टर घेते. एक्स फॅक्टर का घेते? कारण त्यांचं ॲक्चुअल वय किती आहे हे माहिती नाही, पण हे एका गुणोत्तरात आहे. अधिक काय करणार? अधिक 10. 10 का? कारण 5 वर्षांपूर्वी आणि 5 वर्षांनंतर असं टोटल किती वर्ष झाले? 10 वर्ष झाले. म्हणून अधिक 10. आणि 10 वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर काय आहे? एकास 3. ठीक आहे? आता सिंपल इथं काय करायचं आहे? क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3 ने मी वरती गुणणार आणि 3 ने मी खाली गुणणार. आता वरती गुणल्यावर कसं येणार? 3x अधिक 30 बरोबर 5x अधिक 10.
ठीक आहे. 5x ने 1 ला गुणलं तर किती येणार? 5x अधिक 10 आणि 1x अधिक 10 ला 3 ने गुणलं तर 3x अधिक 30. मग आपण काय करूया? हा जो 3x आहे हा इकडे घेऊया आणि हा 10 आहे तो इकडे घेऊया. 5x मधून 3x गेले किती राहणार? 2x बरोबर आणि 30 मधून 10 वजा केले तर किती राहणार? 20 राहणार. मग माझी x ची किंमत किती आली? 10 आली. ठीक आहे. मग आता ही जी 10 किंमत आहे ते मी कुठं ठेवणार? आपल्याला राजेशचं वय विचारलंय मग मी राजेशच्या वयात ठेवणार. 1x म्हणजेच काय? 1 गुणिले 10 म्हणजे राजेशचं 5 वर्षापूर्वी वय किती होतं? 10 होतं. मग 5 वर्षानंतर 5 वर्षानंतर म्हणजे कुठे जाणार? इकडे जाणार. पण आपल्याला विचारलं काय आहे? आजचं वय किती आहे? तर आजचं राजेशचं वय किती असणार आहे? 10 आणि हे वजा 5 वरून मी पुढे येणार म्हणजे अधिक 5 म्हणजेच काय? अधिक 5 म्हणजे राजेशचं आजचं वय किती आहे? 15 आहे. म्हणून माझं उत्तर आलं 15 वर्ष. ठीक आहे. समजलं? ही कन्सेप्ट समजली? ही मागे पण मी तुम्हाला सांगितली होती. चला आता पुढचा प्रश्न बघूया. आपला पुढचा प्रश्न आहे 4 वर्षांपूर्वी ए व बी चे गुणोत्तर 3:4 होते. ए, बी व सी यांच्या वयाची सरासरी 26 वर्षे आहे. सी हा बी पेक्षा 11 वर्षांनी लहान आहे. तर बी चे वय किती? आता हा प्रश्न कसा सोडवायचा? आपल्याला 4 वर्षापूर्वी ए आणि बी चे गुणोत्तर 3:4 दिलेले आहे. ठीक आहे. मग मी ते लिहून घेते. ए आणि बी चे गुणोत्तर किती आहे? 3:4 आहे. पण किती? 4 वर्षांपूर्वी. ए, बी व सी यांच्या वयाची सरासरी 26 आहे. ह्या तिघांची सरासरी 26 आहे. बरोबर? ठीक आहे. पण ही सरासरी कधीची आहे? आत्ताची आहे. आता हे मी डिसाईड का केलं? कारण इथं बघा होते दिलेलं आहे आणि इथं आहे दिलेलं आहे. होते म्हणजे काय? 4 वर्षांपूर्वी होते आणि आहे म्हणजे काय? आत्ताचं सांगता येते. आजचं सांगतायत. म्हणून हे 26 जे आहे सरासरी ती आजची आहे. आणखी आपल्याला काय कंडिशन दिली आहे? सी हा बी पेक्षा 11 वर्षाने लहान आहे. ठीक आहे. आता मी हे कंडिशन लिहिली. हा जो प्रश्न आहे हा आपल्या विद्यार्थिनीने विचारलेला आहे म्हणून मी हा प्रश्न घेतलेला आहे. आता इथे बघा 4 वर्षांपूर्वी ए आणि बी चे गुणोत्तर 3x होते. बरोबर? 3:4 होते. मग 4 वर्षानंतर कसं होणार? 3x अधिक 4 आणि 4x अधिक 4. ठीक आहे. असं होणार बरोबर. आता हे सी ला मी जर बी मध्ये घ्यायचं म्हणलं तर कसं घेऊ शकते? सी बरोबर काय? 4 बरोबर? 4x आणि सी सुद्धा आत्ता बोलतोय बरोबर? आत्ताच त्यांनी सरासरी दिली आहे. म्हणून ह्याला पण काय करणार मी? अधिक 4 म्हणजे हे टोटल बी आणि वजा 11. समजलं मी काय केलं? ही जी बी ची व्हॅल्यू आहे ती मी इथं ठेवली आणि 11 वजा 11 केलं. अधिक 4 का केलं? कारण आपल्याला 4 वर्षांपूर्वीचं हे 4 गुणोत्तर आहे. पण आता आजचं विचारलंय म्हणजे 4 वर्षानंतर म्हणून अधिक 4 होणार आणि ही बी ची व्हॅल्यू मी इथे ठेवली. आता सिंपल इथं काय होणार? अधिक 4 वजा 11 काय होणार? 4x तर ॲज इट इज येणार वजा 7 हे येणार. ठीक आहे. मग आपल्याला सरासरी काढायची आहे. सरासरी कशी निघणार? ए अधिक बी अधिक सी बरोबर 3 गुणिले काय येणार? 26 येणार. 3 का केलं? कारण ह्या तिघांचं टोटल काढण्यासाठी मी 3 ने गुणलं. मग आता ए ची किंमत काय आहे? 3x अधिक 4 अधिक बी ची किंमत काय आहे? 4x अधिक 4 आणि सी ची किंमत काय आहे? 4x वजा 7 आणि 26 गुणिले 3 किती? 26 त्रिक 78. ठीक आहे. आता पुढे सॉल्व करा. 3x अधिक 4x अधिक 4x 4 आणि 4 8 8 आणि 3 किती? 11x. आता 4 आणि 4 8 8 वजा 7 किती? अधिक 1 कारण 4 हे जे 4 आहेत हे 4 कसे आहेत? अधिकच्या चिन्हात आहेत आणि हा 7 वजाच्या चिन्हात आहे. मग अधिक 8 वजा 7 किती येणार? अधिक 1 म्हणून हे अधिक 1 घेतलं बरोबर 78. आता हा जो 1 आहे तो इकडे जाणार मग राहणार काय? 11x बरोबर 78 वजा 1 किती येणार? 77 आणि x ची किंमत काय येणार? 11 ने भाग घालवला 11 7 77 म्हणजे माझी x ची किंमत आली 7. आपल्याला विचारलं काय आहे? b चे वय किती? आता b चे वय म्हणजे काय? b ची किंमत काय आहे? 4x बरोबर अधिक 4. आता किती होती बोललं असतं तर आपल्याला 4 वर्षांपूर्वीची काढायला लागली असती म्हणजे फक्त किती? 4x. पण आपल्याला काय विचारलं आहे? किती? म्हणजे फक्त आत्ता विचारलं आहे म्हणून 4x अधिक 4. मग आता हे मी सॉल्व केलं तर कसं येईल? 4 गुणिले 7 अधिक 4 7 चोक किती? 28 अधिक 4 बरोबर किती येणार? 32 आणि
बीचं वय किती आलं 32, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे माझं उत्तर आलं. समजलं? चला आता पुढचा प्रश्न बघूया. आता पुढचा प्रश्न मागच्या सारखाच आहे, पण याच्यामध्ये थोडासा चेंज आहे. काय आहे बघूया. 4 वर्षांपूर्वी ए आणि बीच्या वयाचे गुणोत्तर 5:3 होते. ए, बी आणि सी च्या वर्तमान वयाचे एकूण मिळून वय 80 झाले. तर सी चे वर्तमान वय हे ए आणि बी च्या वर्तमान वयाच्या एकूण बरोबर असेल तर ए चे वर्तमान वय शोधा. मागे काय दिलं? सी चं वय हे बी पेक्षा 11 वर्षांनी लहान आहे आणि इथं काय दिलं आहे? सी चे वर्तमान वय हे ए आणि बी च्या वर्तमान वयाच्या एकूण बरोबर आहे. मग आपण काय करूया? ए आणि बी चं गुणोत्तर किती दिलं आहे? 5x आणि बी चं किती आहे? 3x. ठीक आहे. 4 वर्षानंतर कसं होणार? +4 आणि पुढं काय दिलं आहे? ए आणि बी हे दिलंच आहे, पण आपल्या सी ची किंमत काय सांगितली आहे? ए आणि बी ची आजची जी वयाची बेरीज आहे ती आहे. म्हणजेच काय? आजची वयाची बेरीज येणार ए अधिक बी, म्हणजेच किती येणार? 5x अधिक 4 अधिक 3x अधिक 4. मग हे टोटल किती झालं? 5 आणि 3 8x, 4 आणि 4 8. म्हणजे सी ची किंमत ही झाली. ठीक आहे. आता आपल्याला पुढे काय सांगितलं आहे? ह्या तिघांचं वर्तमान वयाचं एकूण मिळून 80 वय आहे. ठीक आहे. म्हणजेच काय? ए अधिक बी अधिक सी हे किती आहे? 80 आहे. आता सी ला मी आणखी कसं लिहू शकते? ए अधिक बी अधिक सी काय आहे? ए अधिक बी. म्हणून मी काय करते? पुन्हा ए अधिक बी लिहिते. किती आहे? 80 आहे. मग हे काय झालं? 2 ए 2 वेळा आहे म्हणून मी काय केलं? जाऊ दे, मी विस्तारित स्वरूपातच लिहिते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आता इथं ए 2 वेळा आहे म्हणून काय येणार? 2a अधिक बी 2 वेळा आहे म्हणून काय येणार? 2b बरोबर 80. आता हा 2 मी काय करते? कॉमन काढते आणि ए आणि बी आतमध्ये घेते. बरोबर किती येणार? 80. आता मी काय करते? इथं 2 ने भाग घालवते. बेचोक 8 म्हणजे ए अधिक बी किती आलं? 40 आलं. बरोबर. आणि हे ए आणि बी 40 आहे. हे कुठं ठेवणार मी? इथं ठेवणार. ए आणि बी 40 झालं. आता ही जी 40 आहे तीच म्हणजे काय? सी बरोबर ए प्लस बी म्हणजे ए प्लस बी बरोबर किती? 40. मग ते मी इथं ठेवू शकते का? ठेवू शकते. मग 40 बरोबर किती येणार? 8x अधिक 8. आता हा जो 8 आहे तो मी इकडे घेऊन गेले. 40 मधून 8 गेले. किती राहिले? 32 बरोबर 8x. आणि x ची व्हॅल्यू किती आली? 8 चोक 32. म्हणजे x ची किंमत आली माझी 4 आणि x ची किंमत 4 आली तर ए चे वर्तमान वय विचारले. वर्तमान म्हणजे काय? आजचं वय विचारलंय. मग मी ते ही 4 ची व्हॅल्यू कुठं ठेवणार? याच्यामध्ये ठेवणार. मग कसं उत्तर येणार? 5 गुणिले हे 4 अधिक 4 बरोबर काय येणार? 5 चोक 20 अधिक 4 बरोबर किती येणार? 24. म्हणून माझं उत्तर काय आलं? 24. ठीक आहे. आता इथं तुम्ही एक शॉर्ट ट्रिक वापरली असती. ते मी काय वापरले असते ते सांगते. आता आपल्याला दिलं आहे बरोबर एचं वय किती आहे? कोणत्या प्रमाणात आहे? 5x च्या प्रमाणात आहे. जर 5x अशी किंमत पाहिजे ज्याने काय की 5 ने भाग गेला पाहिजे. बरोबर. 5 ने जर भाग गेला तर ती आपण संख्या मोजू शकतो. आता 5 ने भाग जाऊन अधिक काय झाले पाहिजे? 4 झाली पाहिजे. अधिक 4 करून म्हणजेच काय? 5x ही पूर्ण त्या संख्येला भाग दिला पाहिजे ऑप्शन मधल्या आणि अधिक 4 म्हणजेच काय? त्याच्या पुढे आणखी 4 वर्ष होऊ शकतात. जर 17 वर्षातून जर मी 4 वजा केले तर किती येणार? 13 येणार आणि 13 ला 5 ने गुणाकार होऊ शकत नाही. आता इथे 24 वर्ष आहे. इथे 24 वर्ष आहे. 24 मधून हे जे मी 4 आहे ते वजा केलं. किती येतात? 20 येतात. आणि 20 म्हणजेच काय? 5 चोक 20 म्हणजे हेच माझं उत्तर आहे. म्हणजे मला एवढं सगळं करायची पण गरज नव्हती. जर तुम्ही व्यवस्थित तुमची प्रॅक्टिस झाली असेल तुम्हाला लगेच समजून जाईल. ठीक आहे. चला आणि हा जो वरचा प्रश्न आहे तो सुद्धा थोडाफार अशाच प्रमाणात आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. स्थिर पाण्यात बोटीच्या वेगाचे प्रवाहाशी वेगाशी गुणोत्तर 8:1 आहे. बोटीला प्रवाहाच्या दिशेने 54 किलोमीटर आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 42 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी 4 तास लागतात. बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती आहे? आता स्थिर पाण्यात बोटीचं प्रवाहाच्या वेगाशी गुणोत्तर दिलेलं आहे. म्हणजेच काय? बोट आणि स्ट्रीम म्हणजेच काय? बोटीचं गुणोत्तर किती आहे? 8 आणि प्रवाहाचं गुणोत्तर आहे 1. ठीक आहे. पुढे आपल्याला काय सांगितलंय? बोटीला प्रवाहाच्या दिशेने 54 किलोमीटर आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 42 किलोमीटर अंतर पार करायचंय. आता प्रवाहाच्या दिशेने वेग जर प्रवास करायचा असेल तर त्याचा फॉर्म्युला काय आहे? अंतर भागिले बोट अधिक प्रवाह. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जर जायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला काय आहे? अंतर भागिले बोट
वजा प्रवाह. आणि हेच आपल्याला काय करायचंय इथं लिहायचं आहे. प्रवाहाच्या दिशेने तो किती अंतर जातोय 54 भागिले बोट आणि प्रवाहाचा वेग कसा आहे 8 1 म्हणजे ह्यांची काय होणार बेरीज होणार. आता 8 अधिक 1 किती येणार 9 x येणार. x काय आहे हे गुणोत्तरात आहेत, ह्यांचं काय एक्झॅक्ट दिलेलं नाही. अधिक प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने कसा चालतोय तो 42 अंतर चालतोय आणि खाली काय येणार b वजा s म्हणजेच काय 8 वजा 1 8 वजा 1 किती 7 आणि पुढे काय येणार x 7x x काय येणार कारण हे काय आहेत गुणोत्तरात आहेत आणि त्यांना टोटल वेळ किती लागतोय 4 तास. आता मी काय करते इथं डायरेक्ट भाग देते 9 सक 54 7 सकम 42 म्हणजेच काय 6 अधिक 6 आणि खाली छेदात काय राहणार x राहणार बरोबर 4. आता इथं बेस समानच आहे म्हणून मला काय करायची गरजच नाही. मग 6 आणि 6 किती 12 आणि हा जो x आहे तो एकत्र येणार आणि x इकडे जाणार म्हणजे कसं होणार 4x. x ची किंमत किती येणार 4 त्रिक 12. आता ही x ची किंमत आली म्हणजेच काय आपलं बोटचं किती येणार 8 गुणिले x 8 त्रिक 24 आणि प्रवाहाचं कसं येणार 1 गुणिले 3 बरोबर 3 म्हणजे 24 3 असं उत्तर आलं. मग आपल्याला विचारलं काय आहे बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती आहे. प्रवाहाच्या दिशेने वेग कसा असणार आहे प्रवाहाच्या दिशेने वेग बरोबर b प्लस s. b म्हणजे काय बोटीचा वेग काय आहे 24 किलोमीटर पर आवर आणि स्ट्रीम म्हणजेच काय प्रवाहाचा वेग किती आहे प्रवाहाचा वेग आहे 3 आणि ते सेम फक्त तेवढंच आहे म्हणजे 24 अधिक 3 किती 27 आणि हे आपलं उत्तर आहे. समजलं. प्रवाहाच्या दिशेने म्हणलं तर बोट आणि प्रवाहाचं काय करायचं बेरीज करायची आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणलं की बोट आणि प्रवाह ह्यांची वजाबाकी करायची. आता ह्याचं कसं आहे ह्याचं लॉजिक मी तुम्हाला चित्र काढून दाखवलं होतं ठीक आहे जहाज प्रवाह वगैरे हे मी सगळं दाखवलं होतं. आता हे आपण काय करतोय रिव्हिजन करतोय. चला पुढचा प्रश्न बघूया. ह्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.